कायदा पारित करायचा होता, नाही झाला. खरं तर आज मी कालपासून 2 दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेते. इथल्याही सगळ्या महिलांच्या मनामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम हे मंजूर झालं नाही याच्याबद्दल राग आहे. मला वाटतं की ज्या कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या महिला नेत्या त्याला विरोध करतायत ना, त्या सगळ्या कुठल्या तरी मोठ्या बापाची मुलगी आहेत, मोठ्या भावाची बहीण आहेत. त्यांच्या वाडवडिलांनी जे काही करून ठेवलं त्यामुळं त्यांना राजकारणामध्ये जन्माला आल्यानंतरच आरक्षण मिळालं, त्यांना त्याची गरज नाही, आयतं त्यांना मिळालं म्हणून ते ह्याला विरोध करतायत. पण दुसऱ्या बाजूला मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखे नेते हे आमच्यासारख्या सर्वसामान्य घरामधील मुलीला राज्यसभेपर्यंत पाठवतायत. त्यामुळे आरक्षणाची गरज ही माझ्यासारख्या ज्यांना कुठला वारसा नाहीये, जे गोरगरीब आहेत, सर्वसामान्य आहेत, संघर्ष करतायत, अशा सर्वसामान्य घरातील महिलांना मात्र या नारी शक्ती वंदन अधिनियमचा नक्कीच फायदा झाला असता. पण विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेमुळं पुन्हा एकदा या नारी शक्ती वंदन अधिनियम आणि महिला आरक्षणाच्या बिलचं वस्त्रहरण होताना आम्ही लोकसभेत बघितलं. त्याचा आम्ही निषेध करतोय. राज्यामध्ये आता आपण बघतोय की शिवसेनेच्या माध्यमातून काय उद्देश आहे त्याचा आणि कशा पद्धतीने आपल्याला उत्तर नव्हे दिलं जातं. शासनाच्या वतीनं मतदार यादीचं जे विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR करण्यात येणार आहे. या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांना मतदार यादीमधून डिलीट करणं, काही बोगस मतदार किंवा दुबार मतदार कमी करणं, मतदार याद्या ह्या शुद्ध करणं, दुरुस्त करणं आणि त्याचबरोबर या मतदार यादीच्या माध्यमातून अतिशय सखोल असं पुनर्निरीक्षण या ठिकाणी केलं जाणार आहे. शिवसेनेच्या वतीनं माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि युवा खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथवरती एक BLA अर्थात बूथ लेवल एजंट अपॉइंट करत आहोत आणि त्यांना प्रशिक्षणही पक्षाच्या वतीनं दिलं जात आहे. आणि या माध्यमातून अगदी प्रत्येक मतदारापर्यंत शिवसेनेचा BLA पोहोचेल आणि दुबार मतदार नोंदणी होऊ नये किंवा जर कोणी बांगलादेशी घुसखोर किंवा परराज्यातले मतदार इथे असतील तर त्यांची नावं डिलीट झाली पाहिजे आणि हक्काचा मतदार हा इथे राहिला पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो. एकंदरीत बघतो राज्यामध्ये एक नवीन क्लिप व्हायरल होती. या ठिकाणी अनेक बोलू बाबा समोर येत आहेत. तर शासनाची काय भूमिका असणार आहे? अनेक प्रकार पुढे येत आहेत महिला शोषणामध्ये. खरं तर महिलांचं शोषण हे अजून सुद्धा जर 21व्या शतकामध्ये होतंय हे बघून अतिशय संताप येतो, राग येतो, चीड येते. एका बाजूला आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबांनी पुरोगामी पद्धतीनं प्रबोधनाचा झेंडा रोवला, परंतु दुसऱ्या बाजूला आजही अनेक महिला जर अंधश्रद्धांना बळी पडतायत तर मला वाटतं की केवळ जादूटोणा नियंत्रण कायदा किंवा जादूटोणा विरोधी कायदा आपल्या राज्यात आहेच, परंतु त्याची सखोल अंमलबजावणी झाली पाहिजे, शक्ती कायदा संमत झाला पाहिजे. यासाठी आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला खासदार या पुढाकार घेऊ आणि केवळ कायदे असून चालणार नाही तर त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि महिलांच्याकडे वाकडा डोळा करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झाली तर पुढे कोणाची हिंमत होणार नाही. या ठिकाणी आमदार संजय गायकवाड जे आहेत त्यांनी एका प्रकाशकाला या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विद्यमान आमदार आहेत, शिवसेनेचे आहेत, कसं बघताय? खरं तर मी आज सकाळपासून नेवासा असेल, कोपरगाव असेल या ठिकाणी पक्ष संघटनांच्या बैठका घेत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बातम्या मी पाहिलेल्या नाहीये, त्यामुळे त्या संदर्भात मला माहिती नाहीये. परंतु आम्हाला एवढंच वाटतं की कुणीही कुणाला जीवे ठार मारण्याच्या वगैरे धमक्या या देऊ नयेत.